मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी साठी ठेवण्यात आलेला एक छोटासा महत्त्वपूर्ण व्याकरणाचा भाग पाहणार आहोत। या अगोदर या पाठातील दिलेली सर्व व्याकरणाची उदाहरणे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहेत। आज या प्रकारामध्ये आपण शिकणार आहोत की नामाला जर प्रत्यय लागला तर विशेषणाचे रूप सुद्धा कसे बदलते हे आपण समजून घेणार आहोत। आपण इयत्ता 5वी आणि 6वी मध्ये नाम म्हणजे काय याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे आणि विशेषण म्हणजे काय याच्याबद्दल सुद्धा माहिती घेतलेली आहे। मला वाटतं शब्दांच्या जाती 8 पैकी 4 जाती या 5वी आणि 6वी मध्ये तुम्ही पूर्ण केलेल्या आहेत। आता 7वी मध्ये या शब्दांच्या 8ही जाती तुम्हाला शिकवल्या जातील। तत्पूर्वी शिकवलेल्या 4 जातीपैकी नाम आणि सर्वनाम विशेषण यांच्याबद्दलचा वापर करून आपल्याला हा तक्ता पूर्ण करावायचा आहे। अगदी सोपा आहे बघा। शाळा, पुस्तक, पंखा, पुस्तके ही नाम आहे। आता या वाक्यामध्ये ही माझी नवी छोटी शाळा म्हणजे शाळा या नामाला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही। जर या नामाला जर प्रत्यय लागला किंवा शाळा या शब्दाच्या पुढे एखादे अक्षर जर लागलं तर छोटी, नवी, माझी, ही या सर्वांमध्ये बदल होतो। पहिला प्रथम पहिला तक्ता आपण समजून घेऊया। दुसरं वाक्य पहा, ही माझी नवी छोटी पुस्तक, आता बदललं। ही माझी नवी छोटी पंखा, परत बदललं। ही माझी नवी छोटी पुस्तके, पहा याच्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे। आता हा पहिला तक्ता आपला पूर्ण झाला। आता या दुसऱ्या तक्त्यामध्ये आपण जाऊया। या माझ्या नव्या छोट्या शाळेत, पहिल्या तक्त्यामध्ये ही माझी नवी छोटी शाळा सरळ रूप नामाचं जे होतं, दुसऱ्या तक्त्यामध्ये नामाला प्रत्यय लागलेला आहे। त हा प्रत्यय लागला। त हा प्रत्यय लागल्यामुळे इकडचे जे काही विशेषण होते त्या सर्वांमध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो। सर्वनाम होते त्यांना बदल झालेला आपल्याला दिसून येतो। या माझ्या नव्या शाळेत, या नव्या माझ्या छोट्या शाळेत, त्याच्यानंतर या माझ्या नव्या छोट्या पुस्तकात, पहा त प्रत्यय लागल्यामुळे। या माझ्या नव्या छोट्या पंख्याला, ला प्रत्यय लागल्यामुळे। या माझ्या नव्या छोट्या पुस्तकांमध्ये, मध्ये हा प्रत्यय लागल्यामुळे साहजिकच अलीकडचे जे काही शब्द होते, विशेषण होते ते सर्व बदलले, त्यांच्या रूपामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो। मग यावरून आपण एकच लक्षात ठेवायचं की नामाचं रूप जेव्हा बदलतं तेव्हा विशेषणाचे रूप सुद्धा बदलते। एवढं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर नक्कीच तुम्हाला हा व्याकरणाचा छोटासा भाग समजला असं म्हणायला काही हरकत नाही। मला वाटते तुम्ही याचा अधिक सराव करा। पुन्हा आपण असाच एक छोटासा व्हिडिओ घेऊन भेटणार आहोत। तोपर्यंत नमस्कार। जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा। पुनश्च आपले आभार, धन्यवाद।